विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 10.2 सोडविणार आहोत। प्रॅक्टिस सेट 10.2 मध्ये आपल्याला गिव्हन पॉलिनॉमियलला बायनॉमियलने डिवाइड करणे अशा प्रकारची उदाहरणं करायची आहेत। पहा, या ठिकाणी क्वेश्चन आहे डिवाइड अँड राईट द क्वेश्चन अँड द रिमाइंडर। आणि या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला गिव्हन पॉलिनॉमियलला बायनॉमियलने डिवाइड करायचे एक्झाम्पल्स करायचे आहेत। या प्रत्येक एक्झाम्पलचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल या ठिकाणी डिवायझर जो आहे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तो बायनॉमियल आहे, म्हणजेच बायनॉमियलने आपल्याला गिव्हन पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे। पहा, बायनॉमियलने गिव्हन पॉलिनॉमियलला डिवाइड करत असताना आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, ती म्हणजे ही गिव्हन पॉलिनॉमियल ही नेहमी डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये असली पाहिजे। जसं की पहा, या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ही गिव्हन पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये आहे, म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये व्हेरिएबलचा पॉवर 2 आहे किंवा फर्स्ट टर्म मध्ये व्हेरिएबलचा इंडेक्स 2 आहे असं आपण म्हणू शकतो। सेकंड टर्म मध्ये व्हेरिएबलचा इंडेक्स 1 आहे। थर्ड टर्म मध्ये व्हेरिएबल नाहीये, म्हणजेच व्हेरिएबलचा इंडेक्स 0 आहे आपण असं म्हणूया। म्हणजे या ठिकाणी इंडायसेस कसे आहेत 2, 1, 0, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आहेत। तर अशी जर गिव्हन पॉलिनॉमियल असेल तर आपण डायरेक्ट डिव्हिजन करू शकतो, पण याऐवजी जर समजा एक्झाम्पल 5 पहा, या ठिकाणी इंडेक्स सुरुवातीला 1 आहे, नंतर पुढच्या टर्म मध्ये 2 आहे, या ठिकाणी इंडेक्स नाहीये म्हणजे इंडेक्स 0 आहे, पुढे इंडेक्स 4 आहे, इंडेक्स 3 आहे, म्हणजे या ठिकाणी ही जी पॉलिनॉमियल आहे ही डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये नाहीये। मग अशी जर पॉलिनॉमियल दिली असेल तर सुरुवातीला ती पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये अरेंज करून घ्यायची। म्हणजे सगळ्यात आधी x⁴ ची टर्म लिहायची, त्यानंतर x⁴, त्यानंतर x⁴, त्यानंतर x⁴ आणि त्यानंतर कॉन्स्टंट टर्म, अशा प्रकारे ही अरेंज करून नंतर आपल्याला डिवाइड करायचं असतं। त्यानंतर एक्झाम्पल 7 पण पहा, एक्झाम्पल 7 मध्ये सुरुवातीला x⁴ ची टर्म आहे, त्यानंतर x⁵ ची टर्म आहे आणि त्यानंतर x⁴ ची टर्म आहे। म्हणजे या ठिकाणी x⁵ ची टर्म आपल्याला दिलेली नाहीये, ती मिसिंग टर्म आहे। तर अशी जर एखाद्या इंडेक्सची टर्म जर मिसिंग असेल तर ती टर्म आपल्याला या ठिकाणी 0 कोएफिशियंट घेऊन तयार करायची असते। म्हणजे ही जी टर्म आहे 5x³, त्यानंतर एक टर्म आपण तयार करायची 0x², म्हणजेच आपल्याला सर्व इंडायसेसच्या टर्म्स मिळतात 4, 3, 2, 1, 0। म्हणजे ही गिव्हन पॉलिनॉमियल जी आहे ती डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये आपल्याला मिळते आणि मग त्यानंतर आपल्याला या बायनॉमियलने त्या गिव्हन पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं असतं। म्हणजे पहा, बायनॉमियलने गिव्हन पॉलिनॉमियलला डिवाइड करत असताना फक्त एकच काळजी आपण घ्यायला पाहिजे की दिलेली पॉलिनॉमियल ही डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये आहे का नाही ते पाहायचं। जर असेल तर डायरेक्ट डिवाइड करायचं, जर नसेल तर ती पॉलिनॉमियल आधी आपण डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये अरेंज करायची आणि त्यानंतर डिवाइड करायचं। चला फर्स्ट एक्झाम्पल करूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे y² + 10y + 24 डिवायडेड बाय y + 4। आता या ठिकाणी ही गिव्हन पॉलिनॉमियल जी आहे ती डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये आहे, त्यामुळे आपण या गिव्हन बायनॉमियलने त्याला डायरेक्ट डिवाइड करता येईल। चला आन्सर लिहूया। प्रॅक्टिस सेट 10.2 च्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये y² + 10y + 24 हा डिव्हिडंड आहे आणि y + 4 हा डिवायझर आहे। आन्सर y + 4 आणि डिव्हिडंड y² + 10y + 24। आता डिवाइड करताना नेहमी डिवायझरच्या फर्स्ट टर्मने डिव्हिडंडच्या फर्स्ट टर्मला डिवाइड करायचं असतं, म्हणजे आपल्याला y ने y² ला डिवाइड करायचं। पहा, y ने y² ला डिवाइड करताना आपल्याला असा विचार करायचा असतो की या y ला आपण कशाने मल्टिप्लाय करावा जेणेकरून आपल्याला y² मिळेल। तर आपल्याला त्यासाठी y ही टर्म घ्यावं लागेल। y ने जर y ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y² मिळतो, म्हणजेच फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला y। आता जो डिव्हिजन मिळाला त्याने आपल्याला या डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं। y ने y ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आणि y ने 4 ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं। पहा, y ने y ला मल्टिप्लाय केलं तर y² मिळतील, ते y² च्या खाली y² लिहायचे। त्यानंतर y ने 4 ला मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन 4y मिळेल, ते या 10y च्या खाली लिहायचं प्लस 4y। त्यानंतर आपल्याला सबट्रॅक्शन करायचे असते, त्यासाठी साइन चेंज करायचे। या टर्मचं साइन प्लस आहे म्हणजे चेंज केल्यानंतर मायनस होईल, या टर्मचं साइन प्लस आहे चेंज केल्यानंतर मायनस होईल। त्यानंतर सबट्रॅक्शन y² - y² 0, 10y - 4y म्हणजे सबट्रॅक्शन मिळेल प्लस 6y आणि पुढची टर्म खाली प्लस 24। त्यानंतर
पुढे पुन्हा त्याचप्रमाणे या डिवायझरच्या फर्स्ट टर्मने इथल्या फर्स्ट टर्मला डिवाइड करायचं. पहा y ने 6y ला डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला असाच विचार करावा लागेल की या y ला आपण कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6y मिळतील. तर y ला जर आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर 6y मिळतील म्हणजेच आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये डिव्हिजन मिळतोय 6. 6 ने y ला मल्टिप्लाय केलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6y मिळत आहे म्हणजे डिव्हिजन मिळाला 6. आता हा जो डिव्हिजन मिळाला या डिव्हिजनने पुन्हा डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 6 ने y ला मल्टिप्लाय केलं म्हणजेच 6y. त्यानंतर 6 ने 4 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे 6 4 जा 24 प्लस 24. त्यानंतर साइन चेंज करायचे प्लसचं मायनस सबट्रॅक्शन 6y मायनस 6y 0 24 मायनस 24 0 आणि रिमाइंडर 0 आला म्हणजेच आपली डिव्हिजनची प्रोसेस कंप्लीट झाली म्हणजेच रिमाइंडर आपल्याला 0 मिळाला आणि कोइशंट y प्लस 6 मिळाला. म्हणून आपण आन्सर लिहूया कोइशंट इज इक्वल टू y प्लस 6 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 0. यानंतर एक्झाम्पल 2 करूया. एक्झाम्पल 2 p स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 डिवायडेड बाय p प्लस 3 म्हणजे या एक्झाम्पलमध्ये p प्लस 3 हा डिवायझर आहे आणि p स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 हा डिव्हिडंड आहे. डिवाइड करताना सुरुवातीला आपल्याला p ने p स्क्वेअरला डिवाइड करावं लागेल म्हणजेच आपल्याला असा विचार करावा लागेल की p ला कोणत्या टर्मने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला p स्क्वेअर मिळेल. तर ती टर्म आपल्याला मिळेल p. p ने p ला मल्टिप्लाय केला म्हणजे p स्क्वेअर मिळतो म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला p. आता या मिळालेल्या डिव्हिजनने या डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. p इंटू p म्हणजेच p स्क्वेअर. त्यानंतर p इंटू 3 म्हणजे 3p प्लस 3p. त्यानंतर साइन चेंज मायनस सबट्रॅक्शन p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर 0 7p मायनस 3p सबट्रॅक्शन मिळेल प्लस 4p पुढची टर्म खाली मायनस 5. त्यानंतर पुढे या p ने इथल्या पहिल्या टर्मला डिवाइड करायचं 4p ला म्हणजेच आपल्याला विचार करावा लागेल p ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे या ठिकाणी 4p मिळतील. तर p ला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. 4 ने मल्टिप्लाय केलं p ला म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 4p मिळत आहे म्हणजे सेकंड स्टेपमध्ये डिव्हिजन मिळाला 4. आता या मिळालेल्या डिव्हिजनने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. 4 इंटू p म्हणजेच 4p. पुढे 4 इंटू 3 म्हणजेच 4 3 जा 12 प्लस 12. साइन चेंज मायनस सबट्रॅक्शन 4p मायनस 4p 0 मायनस 5 मायनस 12 म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल मायनस 17. आता पुढे रिमाइंडरमध्ये डिग्री 0 झालेली आहे. या ठिकाणी व्हेरिएबल नाहीये म्हणजे डिग्री 0 झाली आणि डिवायझरची डिग्री 1 आहे. जेव्हा रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा लहान होते पुढे डिव्हिजन होत नसतो म्हणजे यापुढे आता डिव्हिजन होणार नाही म्हणजे हा आला रिमाइंडर मायनस 17 आणि कोइशंट आला p प्लस 4. सो आन्सर लिहूया कोइशंट इज इक्वल टू p प्लस 4 अँड रिमाइंडर इज इक्वल टू मायनस 17. यानंतर एक्झाम्पल 3 करूया. एक्झाम्पल 3 3x प्लस 2x स्क्वेअर प्लस 4x क्यूब डिवायडेड बाय x मायनस 4. या एक्झाम्पलमध्ये गिवन पॉलिनॉमियल ही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाहीये. ही गिवन पॉलिनॉमियल असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेली आहे आपल्याला परंतु आपल्याला बायनॉमियलने गिवन पॉलिनॉमियलला डिवाइड करत असताना ही गिवन पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डरमध्ये हवी असते. त्यासाठी आपण मोठा इंडेक्स असलेली टर्म आधी लिहूया 4x क्यूब त्यानंतर 2x स्क्वेअर त्यानंतर 3x. सो अशा प्रकारे ही गिवन पॉलिनॉमियल आपण आधी डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस मध्ये अरेंज करून घेतली. त्यानंतर डिव्हिजन करूया. पुढे x मायनस 4 हा डिवायझर आहे आणि ही गिवन पॉलिनॉमियल डिव्हिडंड आहे. डिव्हिजन करत असताना सुरुवातीला आपल्याला x ने 4x क्यूबला डिवाइड करावं लागेल म्हणजेच आपल्याला असा विचार करावा लागेल की x ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला 4x क्यूब मिळेल. तर आपल्याला टर्म मिळेल 4x स्क्वेअर. 4x स्क्वेअरने जर आपण x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4x क्यूब मिळतील म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला 4x स्क्वेअर. आता या मिळालेल्या डिव्हिजनने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं म्हणजेच 4x स्क्वेअर इंटू x
4x क्यूब, त्यानंतर 4x स्क्वेअर इंटू -4 म्हणजेच आपल्याला मिळतील -16x स्क्वेअर, -16x स्क्वेअर. पुढे साइन चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, सबट्रॅक्शन 4x क्यूब मायनस 4x क्यूब 0, 2x स्क्वेअर प्लस 16x स्क्वेअर म्हणजे ऍडिशन मिळेल प्लस 18x स्क्वेअर. पुढची टर्म खाली प्लस 3x. पुढे आता x ने 18x स्क्वेअरला आपल्याला डिवाइड करायचंय, म्हणजेच आपल्याला असा विचार करावा लागेल x ला कोणत्या टर्मने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला 18x स्क्वेअर मिळतील. तर आपल्याला x ला 18x ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजेच आपला डिव्हिजन मिळेल 18x. 18x ने x ला मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला या ठिकाणी 18x स्क्वेअर मिळतील. आता या मिळालेल्या डिव्हिजनने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. 18x इंटू x म्हणजेच 18x स्क्वेअर, त्यानंतर 18x इंटू -4, 18 4 जा 72 म्हणजेच -72x. त्यानंतर साइन चेंज, प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल. त्यानंतर सबट्रॅक्शन 18x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर म्हणजे 0, 3x प्लस 72x म्हणजेच ऍडिशन होईल प्लस 75x. पुढे पुन्हा आपल्याला डिवाइड करता येईल. x ने 75x ला डिवाइड करायचंय, म्हणजेच आपल्याला विचार करावा लागेल x ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे 75x मिळतील. तर आपल्याला नंबर मिळेल 75. x ला जर आपण 75 ने मल्टिप्लाय केलं तर 75x मिळतील, म्हणजेच थर्ड स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला 75. आता या डिव्हिजनने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 75 इंटू x म्हणजेच 75x. त्यानंतर 75 इंटू 4 म्हणजे मल्टिप्लिकेशन मिळेल 300 आणि मायनस पुढे लिहूया -300. त्यानंतर साइन चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, सबट्रॅक्शन 75x मायनस 75x म्हणजे सबट्रॅक्शन मिळेल 0 आणि या ठिकाणी प्लस 300. आता रिमाइंडरची डिग्री या ठिकाणी व्हेरिएबल मिळाला नाही म्हणजे 0 झाली आणि डिवायझरची डिग्री 1 आहे, म्हणजे रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा लहान झाली, म्हणजेच डिव्हिजनची प्रोसेस कंप्लीट झाली. म्हणजे रिमाइंडर मिळाला 300 आणि कोइशंट मिळाला 4x स्क्वेअर प्लस 18x प्लस 75. आन्सर लिहूया. कोइशंट इज इक्वल टू 4x स्क्वेअर प्लस 18x प्लस 75 and remainder is equal to 300. यानंतर एक्झाम्पल 4 करूया. एक्झाम्पल 4, 2m क्यूब प्लस m स्क्वेअर प्लस m प्लस 9 डिवायडेड बाय 2m मायनस 1. या एक्झाम्पलमध्ये 2m मायनस 1 हा डिवायझर आहे आणि 2m क्यूब प्लस m स्क्वेअर प्लस m प्लस 9 हा डिव्हिडंड आहे. या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 2m ने 2m क्यूबला डिवाइड करावं लागेल. मग 2m ने 2m क्यूबला डिवाइड करताना आपण कसा विचार करणार, 2m ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला 2m क्यूब मिळतील. तर त्यासाठी आपल्याला टर्म मिळेल m स्क्वेअर. m स्क्वेअरने आपण 2m ला मल्टिप्लाय केलं तर 2m क्यूब मिळतील, म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला m स्क्वेअर. आता या m स्क्वेअरने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं, म्हणजेच m स्क्वेअर इंटू 2m क्यूब. त्यानंतर m स्क्वेअर इंटू -1 म्हणजेच -1m स्क्वेअर. -1m स्क्वेअरला आपण फक्त -m स्क्वेअर लिहू शकतो. त्यानंतर साइन चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. त्यानंतर सबट्रॅक्शन 2m क्यूब मायनस 2m क्यूब म्हणजे 0, m स्क्वेअर प्लस m स्क्वेअर म्हणजेच प्लस 2m स्क्वेअर. पुढच्या टर्म्स खाली प्लस m प्लस 9. त्यानंतर पुन्हा 2m ने आता 2m स्क्वेअरला आपल्याला डिवाइड करायचंय, म्हणजे 2m ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला 2m स्क्वेअर मिळतील. तर त्यासाठी आपल्याला टर्म मिळेल m. m ने आपण 2m ला मल्टिप्लाय केलं तर 2m स्क्वेअर मिळतात, म्हणजे सेकंड स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला m. आता या m ने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. m इंटू 2m 2m स्क्वेअर
त्यानंतर m इंटू -1 -1m त्याला आपण फक्त -m लिहू शकतो. त्यानंतर साइन चेंज प्लस मायनस मायनस प्लस सबट्रॅक्शन 2m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर 0 प्लस m प्लस m म्हणजेच प्लस 2m पुढची टर्म खाली प्लस 9. त्यानंतर पुन्हा आणखी आपल्याला डिवाइड करता येईल. 2m ने आपल्याला 2m ला डिवाइड करायचं आहे म्हणजे डिव्हिजन 1 मिळेल. म्हणजेच 2m ला 1 ने मल्टिप्लाय केला म्हणजे 2m मिळतो म्हणजे डिव्हिजन 1 मिळतोय प्लस 1. आता हा जो डिव्हिजन मिळाला 1 त्या 1 ने डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. 1 इंटू 2m 2m त्यानंतर 1 इंटू -1 -1 साइन चेंज प्लस मायनस मायनस प्लस सबट्रॅक्शन 2m मायनस 2m 0 प्लस 9 प्लस 1 म्हणजेच प्लस 10. पुढे आता रिमाइंडरची डिग्री ही 0 झाली. डिवायझरची डिग्री 1 आहे म्हणजेच रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा लहान झाली म्हणजे पुढे आता डिव्हिजन होणार नाही. हा मिळाला रिमाइंडर आणि m स्क्वेअर प्लस m प्लस 1 हा मिळाला कोइशंट. आन्सर लिहूया. कोइशंट इज इक्वल टू m स्क्वेअर प्लस m प्लस 1 अँड रिमाइंडर इज इक्वल टू 10. यानंतर एक्झाम्पल 5 करूया. एक्झाम्पल 5 3x मायनस 3x स्क्वेअर मायनस 12 प्लस x रेज टू 4 प्लस x क्यूब डिवायडेड बाय 2 प्लस x स्क्वेअर. तर या ठिकाणी गिवन पॉलिनॉमियल ही डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसिस मध्ये नाहीये. तर सगळ्यात आधी आपण ही गिवन पॉलिनॉमियल डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसिस मध्ये अरेंज करून घेऊया. म्हणजे सगळ्यात आधी मोठा इंडेक्स असलेली टर्म म्हणजे x4 ची टर्म सगळ्यात आधी, त्यानंतर x क्यूब ची टर्म, त्यानंतर x स्क्वेअर ची टर्म, त्यानंतर x ची टर्म आणि त्यानंतर कॉन्स्टंट टर्म. अशा प्रकारे गिवन पॉलिनॉमियल ही आपण डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसिस मध्ये अरेंज करून घेतली. इंडायसिस 4 3 2 1 0 याप्रमाणे अरेंज करून घेतले आणि 2 प्लस x स्क्वेअरला सुद्धा x स्क्वेअर प्लस 2 अशा प्रकारे आपण अरेंज करून घेतलं. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये x स्क्वेअर प्लस 2 हा झाला डिवायझर आणि x रेज टू 4 प्लस x क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 12 ही पॉलिनॉमियल झाली डिव्हिडंड. आता डिवाइड करताना सुरुवातीला आपल्याला x स्क्वेअरने x रेज टू 4 ला डिवाइड करावं लागेल. म्हणजेच आपल्याला विचार करावा लागेल x स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला x रेज टू 4 मिळेल. तर त्यासाठी आपल्याला टर्म मिळेल x स्क्वेअर. x स्क्वेअरने x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर x रेज टू 4 मिळेल. म्हणजेच सुरुवातीच्या स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला x स्क्वेअर. आता या मिळालेल्या डिव्हिजनने आपल्याला डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर म्हणजे x रेज टू 4, त्यानंतर x स्क्वेअर इंटू 2 म्हणजे 2x स्क्वेअर. आता 2x स्क्वेअरची टर्म जी आहे ती या 3x स्क्वेअरच्या टर्मची आपल्याला खाली लिहावी लागेल. मल्टिप्लिकेशन जे आपल्याला मिळालं प्लस 2x स्क्वेअर. x स्क्वेअरच्या खाली x स्क्वेअर लिहिले तरच आपल्याला सबट्रॅक्शन करता येईल. जर आपण x स्क्वेअरची टर्म x क्यूबच्या खाली लिहिली तर सबट्रॅक्शन करता येणार नाही. म्हणजे काळजीपूर्वक आपल्याला जी टर्म मिळाली त्याच टर्मच्या खाली आपल्याला मिळालेली टर्म लिहायची असते. सेम इंडायसिस आपल्याला आले पाहिजे टर्म्समध्ये. त्यानंतर साइन चेंज प्लसचं मायनस, या ठिकाणी सुद्धा प्लसचं मायनस, त्यानंतर सबट्रॅक्शन x रेज टू 4 मायनस x रेज टू 4 म्हणजे 0. ही x क्यूबची टर्म ॲज इट इज खाली प्लस x क्यूब, इकडे मायनस 3x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर म्हणजे मायनस 5x स्क्वेअर. त्यानंतर ह्या पुढच्या टर्म्स खाली प्लस 3x मायनस 12. त्यानंतर आता पुढे या ठिकाणी जी फर्स्ट टर्म मिळाली त्या टर्मला आपण या x स्क्वेअरने डिवाइड करायचं असतं. x स्क्वेअरने x क्यूबला डिवाइड करू म्हणजे आपल्याला डिव्हिजन मिळेल प्लस x. x ने x स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला x क्यूब मिळणार आहे म्हणजे डिव्हिजन मिळाला x. या मिळालेल्या डिव्हिजनने डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजेच x ने x स्क्वेअरला आपण मल्टिप्लाय करू म्हणजे मल्टिप्लिकेशन मिळेल x क्यूब. x ने 2 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे मल्टिप्लिकेशन मिळेल 2x. आता हे मिळालेले 2x पुन्हा बरोबर x च्या टर्मच्या खाली लिहायचे म्हणजे 3x च्या खाली लिहायचे. हे 2x जे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मिळाले ते 3x च्या खाली. हे 2x या 5x स्क्वेअरच्या खाली आले नाही पाहिजे. सबट्रॅक्शन आपल्याला करणं अवघड जाईल म्हणून बरोबर x च्या खाली x ची टर्म. त्यानंतर साइन चेंज
प्लसचं मायनस, त्यानंतर सबट्रॅक्शन, एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब 0, हे -5x² ॲज इट इज खाली, 3x मायनस 2x म्हणजेच प्लस 1x ला आपण फक्त x लिहू शकतो आणि -12 खाली. आता पुढे -5x² ला आपल्याला डिवाइड करायचंय या x² ने, म्हणजे डिव्हिजन काय मिळेल, x² ला जर आपण -5 ने मल्टिप्लाय केलं तर -5x² मिळू शकतात, म्हणजेच डिव्हिजन मिळाला -5. आता या मिळालेल्या डिव्हिजनने आपल्याला डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. -5 इंटू x² म्हणजेच -5x², -5 इंटू 2 म्हणजे -10, हे -10 हे या कॉन्स्टंट टर्मच्या खाली लिहायचे. त्यानंतर साइन चेंज, मायनसचं प्लस, इकडे पण मायनसचं प्लस, त्यानंतर सबट्रॅक्शन, -5x² आणि +5x², सबट्रॅक्शन 0, हे +x खाली, इकडे -12 + 10 म्हणजे सबट्रॅक्शन मिळेल -2. आता या ठिकाणी रिमाइंडरची डिग्री 1 झाली आणि डिवायझरची डिग्री 2 आहे, म्हणजेच रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा लहान झाली, म्हणजे पुढे आता डिव्हिजन होणार नाही, म्हणजे हीच आपली रिमाइंडर मिळाली. x-2 ही रिमाइंडर आहे आणि x² + x -5 हा कोइशंट आहे. आन्सर लिहूया, कोइशंट इज इक्वल टू x² + x -5 अँड रिमाइंडर इज इक्वल टू x -2. यानंतर एक्झाम्पल 6 करूया. एक्झाम्पल 6, a⁴ -a³ + a² -a + 1 डिवायडेड बाय a³ -2. तर या एक्झाम्पलमध्ये a³ -2 हा डिवायझर आहे आणि a⁴ -a³ + a² -a + 1 हा डिव्हिडंड आहे. तर या ठिकाणी a³ ने आपल्याला a⁴ ला डिवाइड करावं लागेल, म्हणजेच a³ ला कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला a⁴ मिळेल, तर a³ ला आपण a ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. a³ ला a ने मल्टिप्लाय केलं म्हणजे a⁴ मिळेल, म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला a. आता या मिळालेल्या डिव्हिजनने आपल्याला डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. a इंटू a³ म्हणजे a⁴, त्यानंतर a इंटू -2 म्हणजे मल्टिप्लिकेशन मिळेल -2a. तर ते -2a जे आहे ते a च्या टर्मच्या खाली आपल्याला लिहावं लागेल, -2a. त्यानंतर साइन चेंज, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, त्यानंतर सबट्रॅक्शन, a⁴ a⁴ म्हणजे 0. या बाकीच्या टर्म्स खाली -a³, त्यानंतर +a², या ठिकाणी -a + 2a म्हणजे सबट्रॅक्शन मिळेल +1a, त्याला आपण फक्त +a लिहूया, +1 खाली. आता या ठिकाणी पहिली टर्म आहे -a³ म्हणजेच या a³ ने आपल्याला या -a³ ला डिवाइड करायचं, म्हणजे a³ ला कशाने आपण मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला -a³ मिळेल, तर -1 ने. जर आपण a³ ला -1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला बरोबर या ठिकाणी -a³ मिळेल, म्हणजेच या सेकंड स्टेपमध्ये आपल्याला डिव्हिजन मिळाला -1. आता या -1 ने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. -1 इंटू a³ म्हणजेच -a³, -1 इंटू -2 म्हणजे +2. आता ते +2 जे आहे ते कॉन्स्टंट टर्मच्या खाली आपण लिहूया. त्यानंतर साइन चेंज, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, सबट्रॅक्शन, -a³ + a³ 0. या बाकीच्या टर्म्स खाली +a² +a, इकडे +1 -2 म्हणजेच -1. आता पुढे डिव्हिजन होणार नाही, कारण रिमाइंडरची डिग्री 2 आहे आणि डिवायझरची डिग्री 3 आहे. रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा लहान झाली की पुढे डिव्हिजन होत नसतो, म्हणजेच हाच आपल्याला रिमाइंडर मिळाला. a² + a - 1 हा रिमाइंडर आणि कोइशंट a - 1. सो आन्सर लिहूया, कोइशंट इज इक्वल टू a - 1 अँड रिमाइंडर इज इक्वल टू a²
प्लस ए मायनस 1. यानंतर एक्झाम्पल 7 करूया. एक्झाम्पल 7 4x⁴ मायनस 5x³ मायनस 7x प्लस 1 डिवायडेड बाय 4x मायनस 1. या ठिकाणी डिव्हिडंडमध्ये x² ची टर्म मिसिंग आहे आणि आपण सुरुवातीलाच डिस्कस केलं डिव्हिडंडमध्ये जर एखाद्या इंडेक्सची टर्म मिसिंग असेल तर ती टर्म आपण 0 कोइफिशियंट घेऊन तयार करायची असते. म्हणजेच या ठिकाणी आपला डिव्हिडंड आपल्याला मिळाला 4x⁴ मायनस 5x³ प्लस 0x² मायनस 7x प्लस 1 आणि डिवायझर आहे 4x मायनस 1. या ठिकाणी 4x मायनस 1 ने गिव्हन पॉलिनॉमियलला डिवाइड करताना 4x ने आपल्याला सुरुवातीला 4x⁴ ला डिवाइड करावं लागेल. म्हणजेच आपल्याला सुरुवातीला डिव्हिजन मिळेल x³. x³ ने 4x ला मल्टिप्लाय केला तर या ठिकाणी आपल्याला 4x⁴ मिळतील. म्हणजेच आपला डिव्हिजन आला x⁴. आता या x³ ने आपल्याला 4x मायनस 1 या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं असतं. x³ इंटू 4x म्हणजेच 4x⁴. पुढे x³ मायनस 1 म्हणजेच मायनस 1x³. मायनस 1x³ ला आपण फक्त मायनस x³ लिहिलं तरी चालेल. साइन चेंज प्लसचं मायनस मायनसचं प्लस. सबट्रॅक्शन 4x⁴ मायनस 4x⁴ सबट्रॅक्शन 0 मायनस 5x³ प्लस 1x³ म्हणजे सबट्रॅक्शन मिळेल मायनस 4x³. पुढच्या टर्म्स खाली प्लस 0x² मायनस 7x प्लस 1. पुढे 4x ने आपल्याला आता मायनस 4x³ ला डिवाइड करायचे म्हणजे काय डिव्हिजन मिळेल मायनस x². पहा मायनस x² ने जर आपण 4x ला मल्टिप्लाय केलं तर नक्की आपल्याला मायनस 4x³ मिळणार आहेत. म्हणजेच डिव्हिजन मिळाला मायनस x². आता या मायनस x² ने आपण 4x आणि मायनस 1 ला मल्टिप्लाय करूया. मायनस x² इंटू 4x म्हणजेच मायनस 4x³. त्यानंतर मायनस x² इंटू मायनस 1 म्हणजे प्लस x² प्लस 1x² म्हणजेच x². साइन चेंज मायनसचा प्लस प्लसचा मायनस. त्यानंतर सबट्रॅक्शन मायनस 4x³ प्लस 4x³ सबट्रॅक्शन 0. इकडे 0x² मायनस x² म्हणजेच मायनस x². पुढे पुढच्या टर्म्स खाली मायनस 7x प्लस 1. पुढे आता 4x ने आपल्याला या मायनस x² ला डिवाइड करायचे. म्हणजेच आपल्याला असा विचार करावा लागेल की 4x ला आपण कशाने मल्टिप्लाय करावं म्हणजे आपल्याला इकडे मायनस x² मिळतील. तर आपण थोडं रफमध्ये डिस्कस करूया. आपल्याला 4x ला कोणत्या तरी टर्मने मल्टिप्लाय करायचे आणि आन्सर काय मिळवायचे मायनस x². तर आपण कशाने मल्टिप्लाय करावा इकडे पहा मायनस साइन पाहिजे म्हणजे आपल्याला या ठिकाणी मायनस घ्यावा लागेल. नंतर इकडे x² पाहिजे म्हणजे आपल्याला या ठिकाणी x ला x ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्यानंतर हे 4 इकडे नको आहेत म्हणजे हे 4 कट झाले पाहिजे म्हणजे डिवाइडमध्ये आपल्याला 4 घ्यावे लागतील. म्हणजेच मायनस x/4 ने जर आपण या 4x ला मल्टिप्लाय केलं तर हे 4 कटून जातील आणि मल्टिप्लिकेशन मायनस x² मिळेल. म्हणजेच आपला डिव्हिजन आपल्याला काय मिळतोय मायनस x/4. म्हणजे या स्टेपमध्ये 4x ला कशाने तरी मल्टिप्लाय करून आपल्याला इकडे मायनस x² आणायचा आहे. तर आपल्याला 4x आपण कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे मायनस x/4. म्हणजे या स्टेपमध्ये डिव्हिजन आला मायनस x/4. आता या मायनस x/4 ने डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. मायनस x/4 ने 4x ला मल्टिप्लाय केलं तर मायनस x² मिळतो हे आताच आपण पाहिलं. म्हणजे इथे सुरुवातीला मल्टिप्लिकेशन आलं मायनस x². त्यानंतर मायनस x/4 ने मायनस 1 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मल्टिप्लिकेशन मिळेल प्लस x/4 प्लस x/4. त्यानंतर साइन चेंज मायनसचं प्लस प्लसचं मायनस. सबट्रॅक्शन हे मायनस x² आणि प्लस x² सबट्रॅक्शन 0. पुढे आता मायनस 7x आणि मायनस x/4 ही सबट्रॅक्शन आपल्याला करायची आहे. पहा ही सबट्रॅक्शन आपण थोडी रफमध्ये करूया. मायनस 7x मायनस x/4 ही सबट्रॅक्शन आपल्याला करायची आहे. पहा सबट्रॅक्शन करताना या ठिकाणी डिनॉमिनेटर डिफरंट आहे. या ठिकाणी डिनॉमिनेटर 4 आहे या ठिकाणी काही नाही म्हणजे डिनॉमिनेटर 1 आहे. म्हणजे अशा वेळेस आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 7 4 जा 28 म्हणजेच मायनस 28x आणि इकडे मायनस 1x डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 4. म्हणजेच
काय येईल मग याच्या आता पुढे सिम्प्लिफिकेशन -28 आणि हे -1 म्हणजेच -29x डिवायडेड बाय 4. म्हणजे ही जी आपल्याला सबट्रॅक्शन करायची होती ती मिळाली -29x अपॉन 4. या ठिकाणी आपल्याला ती सबट्रॅक्शन लिहायची आहे -29x अपॉन 4 आणि पुढची टर्म जशी त्याची खाली +1. पुढे आता 4x ने आपल्याला या -29x अपॉन 4 ला डिवाइड करायचे. म्हणजेच आपल्याला असा विचार करावा लागेल की या 4x ला आपण कशाने मल्टिप्लाय करावं जेणेकरून आपलं मल्टिप्लिकेशन -29x अपॉन 4 येईल. हे पण आपण रफ मध्ये करूया. 4x ला आपल्याला मल्टिप्लाय करायचे आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहिजे -29x अपॉन 4. तर या ठिकाणी मायनस मल्टिप्लिकेशन पाहिजे म्हणजे मायनस साइन घ्यावाच लागेल. इकडे 29 पाहिजे आपल्याला म्हणजे या ठिकाणी 29 घ्यावे लागतील. एक्स इकडे आहे तिकडे पण एक्सच पाहिजे म्हणजे या ठिकाणी एक्स घ्यायची गरज नाही. आता इकडे 4 पाहिजे म्हणजे इकडे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 16 घ्यावे लागतील म्हणजे 4 4 जा 16 आपल्याला मिळतील. 4 ने या 16 ला डिवाइड केलं म्हणजे इकडे 4 उरतील. म्हणजे पहा या दोघं नंबरचं मल्टिप्लिकेशन आता बरोबर -29x अपॉन 4 मिळेल. 4 1 जा 4 4 4 जा 16 म्हणजेच हे -29 अपॉन 4 उरले आणि हे एक्स म्हणजे या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आता -29x अपॉन 4 मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कोणता नंबर घेतला पाहिजे मग -29 अपॉन 16 नंबर घेतला पाहिजे. म्हणजे त्या नंबरने आपण 4x ला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन -29x अपॉन 4 मिळतोय. म्हणजेच या स्टेपमध्ये डिव्हिजन काय आला तर -29 अपॉन 16. हा डिव्हिजन आपण लिहूया वरती -29 अपॉन 16 हा आपला डिव्हिजन आला. आता या डिव्हिजनने आपण डिवायझरच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. -29 अपॉन 16 ने 4x ला जर मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन काय येतं ते आताच आपण पाहिलं. ते मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळतं -29x अपॉन 4. त्यानंतर या -29 अपॉन 16 ने जर -1 ला मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन काय मिळेल +29 अपॉन 16. तर ते +29 अपॉन 16 या कॉन्स्टंटच्या खाली लिहूया +29 अपॉन 16. त्यानंतर साइन चेंज मायनस प्लस प्लस मायनस त्यानंतर सबट्रॅक्शन -29x अपॉन 4 +29x अपॉन 4 म्हणजे सबट्रॅक्शन मिळेल 0. इकडे +1 -29 अपॉन 16 ही सबट्रॅक्शन आपण रफ मध्ये करूया. 1 -29 अपॉन 16. पण या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर डिफरंट आहे. इथे डिनॉमिनेटर 16 आहे इकडे डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 16 × 1 16 -29 × 1 29 डिवायडेड बाय 16 म्हणजेच न्यूमरेटरमध्ये सबट्रॅक्शन आपल्याला मिळेल -13. 29 - 16 म्हणजेच 13 सबट्रॅक्शन मिळेल. ग्रेटर नंबरचं साइन मायनस डिवायडेड बाय 16 म्हणजेच या दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन 1 -29 अपॉन 16 ची सबट्रॅक्शन आपल्याला मिळते -13 अपॉन 16. तर या ठिकाणी आपण ती सबट्रॅक्शन लिहूया -13 अपॉन 16 आणि यापुढे आता डिव्हिजन होणार नाही. या ठिकाणी रिमाइंडरची डिग्री 0 झाली. या ठिकाणी व्हेरिएबल नाही म्हणजे रिमाइंडरची डिग्री 0 झाली आणि डिवायझरची डिग्री 1 आहे. रिमाइंडरची डिग्री लहान झाली म्हणजेच डिव्हिजनची प्रोसेस कंप्लीट झाली. म्हणजेच आपला रिमाइंडर मिळाला -13 अपॉन 16 आणि क्वेश्चन मिळाला x³ -x² -x अपॉन 4 -29 अपॉन 16. आन्सर लिहूया. क्वेश्चंट इज इक्वल टू x³ -x² -x upon 4 -29 upon 16 and remainder is equal to -13 upon 16. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच प्रॅक्टिस सेट 10.2 कंप्लीट झाला. यामध्ये आपण गिवन पॉलिनॉमियलला बायनॉमियलने डिवाइड करायचे एक्झाम्पल्स केले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 11.1 चा अभ्यास करूया. थँक्यू.